रायता म्हणजे जेवणाची चव दुप्पट करणारा पदार्थ. रायता कोणाला आवडत नाही. रायता म्हणजे जेवताना तो नसेल तर जेवण परिपूर्ण झालं आहे असंच वाटत नाही. तर बघूयात आपण रायता कसा बनवायचा. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आपण एक मोठी काकडी घेतलेली आहे, एक मीडियम टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर काकडीची पहिली साल काढून घ्यायची आहे आणि 4-4 तुकडे मधून कापून त्याच्या पण करायचे आहेत, कारण आपण त्याला चॉप करणारे हाताने नाही करणारे, आपण ते भांड्यामध्ये टाकून चॉप करायचं आहे. ते आपण जेव्हा असं कट करतो ना तर एकदम बारीक चिरलं जात नाही. ज्यावेळी आपण चॉपिंगच्या ह्याच्यामध्ये टाकतो भांड्यामध्ये त्यावेळेस ते एकदम छान चॉप होतं. टोमॅटो घेत असताना टोमॅटोमधील सगळ्या बिया तुम्ही व्यवस्थित काढून घ्यायचे. टोमॅटोच्या बिया ह्या ॲसिडिक असतात. टोमॅटोची बी चांगली नसते खाल्लेली, त्याच्यामुळे मुतखडा वगैरे सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे टोमॅटोतल्या बिया कधीच घ्यायच्या नाहीत. अशा प्रकारे आपण बघू शकता इथे तुम्ही की थोडे मिडियमच मी चॉप करून घेतले आणि चॉपिंगचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये आपण ते टाकणार आहोत आणि छान असं चॉप करून घेणार आहोत. त्याने काय होतं ना, सगळं एकदम छान असं बारीक होतं आणि रायता असला फ्लेवरफुल आणि एक नंबर टेस्टी बनतो ना, एकदम मस्त नेक्स्ट लेवल. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे भाज्या आणि छान असं मस्त ते ग्राइंड करणार आहोत. 2-2 ह्याच्यामध्ये मी डिवाईड केलं कारण ते फिरत नव्हतं. तर छान असं चमच्याने एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ते भांड्यामध्ये काढल्यानंतर आपण दुसरं आहे तेही त्या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं फिरवून घेणार आहोत. आपण ते चॉप करून घ्यायचं आहे. चॉप केल्यानंतर रायता हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि तर दह्यामुळे तो शरीराला थंडावा देणारा असतो. दही आणि कांदा तसेच काकडी ह्याच्यामुळे फायबर्स वगैरे आपल्या बॉडीला भेटत असतात. तर याच्यामध्ये आपण 1 वाटी इतकं दही ॲड करणार आहोत. दही ॲड केल्यानंतर आपण तडक्याची तयारी करतो आहे. तर इथे मी एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता, मोहरी आणि जिरं घालून मस्त तडका द्यायचा आहे. अशा प्रकारे तडका दिल्यानंतर तो तडका गरम आपण लगेच ह्याच्यावरती घालणार आहोत, लगेच दह्यावरती टाकून घ्यायचा आणि छान असं नंतर ते एकत्रित असं मिश्रण करून घ्यायचं आहे. मस्त असं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार साखर आणि मीठ ॲड केलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये साखर मी 1 चमचा घेतली, मीठ चवीनुसार घातलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं एकसारखं असं मस्त. आणि अशा प्रकारे आपला रायता तयार होतो. खायला एकदम चविष्ट लागतो आणि शरीरासाठीही खूप गुणकारी आणि आवश्यक आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे रायता खूप छान झाला होता, एकदम मस्त. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.